नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त मुकुंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा यांच्या वतीने दरवर्षी कुस्त्यांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते। याही वर्षी मुकुंदराज स्वामींच्या समाधी परिसरात हलक्यांच्या खणखणाटात कुस्त्यांचा फड रंगला। संपूर्ण महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी कुस्तीपटू सहभागी झाले होते। केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता अक्षय मुंदळे यांच्या उपस्थितीत कुस्त्यांना प्रारंभ झाला। यावेळी त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले। तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, मुकुंदराज संस्थानचे हरिभक्तपरायण किसन महाराज पवार, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, संजय गंभीरे, तर संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढाळ, उपाध्यक्ष वसंत साळवे, सचिव प्रशांत आदनाग, जीवन कराड, सुखदेव देवकते, मधुकर काळे, अविनाश भोसले, बळीराम राख, गणपत मुंडे यांची उपस्थिती होती। यावेळी आमदार नमिता मुंदळे यांनी आनंद व्यक्त केला आहे। आज हा भव्य कुस्ती मेळावा आपल्या या अंबाजोगाई शहरामध्ये होत आहे, इकडे आयोजित केला जात आहे। मला आनंद आहे की अंबाजोगाई सीओ साहेबांच्या मार्फत आपण नगरपालिके थ्रू आपण या कार्यक्रमाला थोडी काहीतरी मदत करू शकलो आणि त्याच्यामुळे अजून रोजपेक्षा म्हणजे दरवर्षीपेक्षा भव्य आजचा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमासाठी कुस्तीमध्ये भाग घेण्यासाठी मी ऐकलं साहेबांनी सांगितलं 100 नोंदण्याच्या वर झालेले आहेत। आपल्या सर्वांना अभिनंदन। आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात सगळेजण जमले कुस्ती बघायला, लांब लांबून लोक आली आहेत त्याच्यामुळे सहभाग घ्यायला, त्याचा मला आनंद आहे। आणि आजच्या जे सगळे मुलं आणि मुली सुद्धा आजच्या या कुस्तीमध्ये भाग घेणार आहेत। आपल्याला सर्वप्रथम मुलींना माझा खूप खूप शुभेच्छा। हो सत्कार सुद्धा करू। आणि मला आनंद आहे की सगळे एज ग्रुपचे मुलं याच्यामध्ये भाग घेत आहे। आपल्या सर्वांना खूप खूप ऑल द बेस्ट। विशेष म्हणजे विविध जिल्ह्यातून या ठिकाणी पैलवानांची उपस्थिती होती। अतिशय उत्तम कुस्त्या या ठिकाणी संपन्न झाल्यात। 10 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंतच्या कुस्त्या या ठिकाणी लावण्यात आल्या। तसेच लहान मल्लांनीही उत्तम कुस्त्या सादर केल्या। तसेच यावेळी उपस्थित असलेले अनेकांनी या कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी केली होती। त्याचबरोबर या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने सुखदेव देवकते यांनीही अधिक माहिती दिली आहे। 2016 पासून आम्ही ही आमची टीम वसंत साळवे असतील, प्रशांत आदनाग असतील, चंद्रकांत लोंढाळ असतील, जीवनदादा कराड, आमचे मधुकर खाडे, मी स्वतः सुखदेव देवकते, आमचे वकील साहेब भोसले, हंसराज हजारे आणि आमची ही संस्था मुकुंदरांची महाराज किसन पवार महाराजाच्या माध्यमातून आम्ही या कुस्त्याला प्रेरणा दिली। आणि आजूबाजूच्या लातूर असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, परभणी असेल, आणखीन औरंगाबाद असेल, पुणे असेल, अशा ठिकाणाहून या फडासाठी आवर्जून आलेले मल्ल यांच्या कुस्त्या जी महाराष्ट्रामध्ये कुस्तीगीर परिषद वजन गटावर कुस्ती चालते त्या पद्धतीनं या क्रीडा मंडळाच्या वतीनं वजन गटातून कुस्त्या आम्ही 7 गट ठेवलेले आहेत। आणि 7ही गट प्रत्येक गटाला 25 ते 30 मल्ल असतात। हे गट पुरे करून आम्ही प्रत्येक जण गटाला 3 बक्षीस देतो आणि त्याच पद्धतीनं आम्ही हे कुस्त्या पार पाडतो। आद्यकवी मुकुंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा अंबाजोगाई यांच्या वतीने दरवर्षी मुकुंदराज स्वामींच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा घेतली जाते। मात्र यावर्षी पहिल्यांदाच मुलीही कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या व त्यांनी न लाजता न डगमगता मुलांसोबत कुस्ती खेळली व बक्षीसही मिळवले। यावर्षीपासून सुरू झालेल्या मुलींच्या कुस्त्या पुढच्या वर्षी मोठे रूप धारण करणार असल्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढाळ व सचिव प्रशांत आदनाग यांनी सांगितले। या कुस्ती स्पर्धेत वैष्णवी सोळंके जालना, ऋतुजा शिंदे होळ, दिव्या खाडे होळ या मुलींनी सहभाग नोंदवला। तसेच यावेळी अतिशय सुंदर या ठिकाणी योग प्राणायामचेही धडे या मुलींनी सर्वांना दिले। त्याचबरोबर यावेळी हरिभक्तपरायण किसन महाराज पवार यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत।
मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज, त्या स्वामी महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं आता आजचा जो कुस्त्याचा फड उभारणार आहे, कारण आपल्या संस्कृतीमध्ये कुस्त्याला फार महत्त्व आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कुस्त्याला महत्त्व आहे. शरीर संपदा ही चांगली राहते, पैलवानकीनं शरीर चांगलं राहतं, इंद्रिय चांगले राहतात, आयुष्य वाढतं. जसं जोग महाराजांनी त्या मल्लाची रेड्याची कुस्ती थांबवली, त्याप्रमाणे आपले मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराजांच्या यात्रेनिमित्त आता हे आमचे मुकुंदराज क्रीडा मंडळ आहे. बऱ्याचशा वर्षापासून कुस्त्या चालू होत्या, पण ती कुस्त्यामध्ये बंद झाल्या. गेली 10-12 वर्षापासून मुकुंदराज स्वामी महाराज क्रीडा मंडळ, पैलवान सगळे क्रीडा मंडळाचे कमिटी असेल, आमचे सुखदेवांना असतील, लोंढाळ भाऊ असतील, खाडे महाराज असतील, दादा असतील, ही सगळी गेली 2-3 महिन्यापासून या फडासाठी कुस्त्यासाठी परिश्रम घेतात. आणि या फडावर कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मल्ल इथं कुस्ती खेळण्यासाठी येत आहेत. हा फड असाच वरचीवर वाढत राहो. कमिटीला मुकुंदराज स्वामी महाराजांचा आशीर्वाद लागो, माता योगेश्वरीचा आशीर्वाद राहो. एवढी संस्थांचा अध्यक्ष म्हणून या नात्यानं सगळ्यांना शुभेच्छा देतो. कुस्ती स्पर्धेसाठी बक्षिसांची रक्कम देण्यात आली. यामध्ये खुला गट बाळू बहेरवाल आष्टी पाटोदा प्रथम, रोख रक्कम 25,000 रुपये. द्वितीय भरत कराड रामेश्वर जिल्हा लातूर, रोख रक्कम 15,000 रुपये. तृतीय प्रदीप गोरे लातूर, रोख रक्कम 11,000 रुपये. 84 किलो गटात प्रथम भाऊ वनवे, रोख रक्कम 15,000 रुपये. द्वितीय प्रदीप काळे, रोख रक्कम 10,000 रुपये. तृतीय सोमनाथ माने, रक्कम 6,000 रुपये. 74 किलो गट सचिन शिर्के प्रथम 10,000 रुपये. द्वितीय रमेश चव्हाण 7,000 रुपये. तृतीय अमर कदम 5,000 रुपये. 66 किलो गट तुषार खामकर प्रथम 8,000. द्वितीय अमन शेख 6,000. तृतीय समाधान भोसले 4,000 रुपये. 61 किलो गट प्रथम दयानंद सलगर 7,000. द्वितीय आशिष नेहराळे 5,000. तृतीय बाळू जमादार 3,000 रुपये. 57 किलो गट प्रथम श्रीकांत शेंगर 6,000. द्वितीय नारायणगिरी 4,000. तृतीय शुभम कारडे 2,000. 50 किलो गट प्रथम लहू चौरे 4,000. द्वितीय अजय बहिरवाल 2,000. तृतीय सुशांत कांबळे 1,000 रुपये. अशी बक्षिसे यावेळी देण्यात आली. तसेच यावेळी बक्षीस पात्र सर्व मल्लांनी आनंदही व्यक्त केला आहे. माझं नाव सचिन दाताळ. आम्ही जामखेडून आलो. आमच्या तालमीचं नाव शंभूराजे कुस्ती संकुल जामखेडून आलो आहे. आंबेजोगाई इथं मुकुंदराज यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तरी आज दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 8पर्यंत ही कुस्ती स्पर्धा चालू होती. तसेच आमच्या तालमीतील एक 8-9 जणांनी बक्षीस मिळवलं. इथं त्यांना मार्गदर्शन आमच्या शंभूराजे कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष मंगेशदादा आजबे आणि वस्ताद बापूजर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आज झालेल्या स्पर्धा ह्या खूप छान झाल्या. दरवर्षी अशा स्पर्धा घ्याव्यात आणि बक्षीस पण चांगले ठेवले आहेत. त्यांनी राज्यभरातून पैलवान येतात या स्पर्धेसाठी. विशेष म्हणजे यावेळी 7 गटात कुस्त्यांचा आखाडा रंगला. या कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व माजी आमदार संजय दौंड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शहरवासियांनी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच यावेळी अतिशय उत्तम नियोजन. या संयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढाळ, उपाध्यक्ष वसंत साळवे, सचिव प्रशांत आदनाग, जीवन कराड, सुखदेव देवकते, मधुकर काळे, अविनाश भोसले, बळीराम राग, गणपत मुंडे यांनी केले होते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.